आज आपण या व्हिडिओमध्ये न्यूमरिकल बेस्ड ऑन सिमेट्रिकल आयसेक्शन हा मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टरमधील न्यूमरिकल पाहणार आहोत. यापूर्वी आपण न्यूमरिकल नंबर 1 पाहिलेला आहे. आज आपण न्यूमरिकल नंबर 2 पाहणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल न्यूमरिकल काय आहे? अ सिमेट्रिकल आयसेक्शन ऑफ ओव्हरऑल डेप्थ. म्हणजे काय केलंय, एक आयसेक्शन दिलेलं आहे, त्याची ओव्हरऑल डेप्थ किती दिली 300 mm डेप्थ दिलेलं आहे. इट्स फ्लेंज, ह्याची फ्लेंज म्हणजे काय, हॉरिझॉन्टल रेक्टँगल किती दिले 150 mm इंटू 10 mm, म्हणजे बेस 150 mm, डेप्थ 10 mm. सिमिलरली 150 mm डेप्थ. सिमेट्रिकल आय सेक्शन असल्यामुळे वरची जेवढी फ्लेंज आहे तेवढीच काय होणार आहे, खालची फ्लेंज येणार आहे. नेक्स्ट, अँड वेब 10 mm थिक, म्हणजे जी काय वेब दिलेली आहे त्याची थिकनेस किती दिलेली आहे आपल्याला, 10 mm थिकनेस दिलेली आहे. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स सेंट्रॉइडल ॲक्सिस पॅरलल टू द फ्लेंज. म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रॉइडल ॲक्सिसला फाइंड आउट करायचे. याचा जो काय सेंट्रॉइडल येईल तिथं आपल्याला काय करायचे आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचे आहे. परंतु कुठं करायचे आहे, ॲक्सिस पॅरलल टू द फ्लेंज. म्हणजे जो काय सेंट्रॉइडल ॲक्सिस आहे तो फ्लेंजला कसा पाहिजे, पॅरलल. म्हणजेच काय करायचं आपल्याला, आय एक्स एक्स फाइंड आउट करायचा आहे. तर दिलेल्या गिवन डाटाप्रमाणे आपण काय करू, आय सेक्शन ड्रॉ करूया. दिलेले काय काय डाटा आहे तो आपण लिहूया. ओव्हरऑल डेप्थ किती दिलाय 300 mm, म्हणजेच इथून ते इथपर्यंत टोटल डिस्टन्स किती दिले आपल्याला, 300 mm. नेक्स्ट, फ्लेंज किती दिलंय 150 इंटू 10, म्हणजेच या फ्लेंजचा बेस किती दिलाय आपल्याला 150 mm, आणि त्याची डेप्थ किती दिली 10 mm. सिमिलरली हा सुद्धा तसाच असणार आहे. वन 150 mm इंटू 10 mm. अजून काय दिलंय का, हा जो काही वेब आहे त्याची थिकनेस किती दिले 10 mm. तर दिलेल्या डेटाप्रमाणे आपण काय केलं, सर्व आय सेक्शन ड्रॉ केला. आता काय करूया, सेंट्रॉइडल आपल्याला काय करायला लागतो, फाइंड आउट करूया. सर्वप्रथम काय करूया, हा आय सेक्शन कसा बनलेला आहे, 3 रेक्टँगल पासून. हा एक रेक्टँगल, हा दुसरा रेक्टँगल आणि हा तिसरा रेक्टँगल. प्रत्येकाचा आपण काय करू, सेंट्रॉइडल फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. तर रेक्टँगलचा सेंट्रॉइड कुठं असतो रे, करेक्ट हाफ डिस्टन्स वरती असतो. सर्वप्रथम आपण 3 रेक्टँगल ड्रॉ करून घेऊया. हा पहिला रेक्टँगल, हा दुसरा रेक्टँगल आणि हा तिसरा रेक्टँगल. ह्या रेक्टँगलचा सेंट्रॉइडल कुठे येणार, टोटल 150 आहे, तर 150च्या हाफमध्ये काय होणार आपलं इथं, सेंट्रॉइडल येणार. म्हणजेच इथं काय होणार, आपला डायमेन्शन देऊया आपण 150 डिवायडेड बाय 2, म्हणजे या साईडला 75 mm आणि या साईडला 75 mm वरती काय होणार आपला, या पहिल्या रेक्टँगलचा वाय वाय ॲक्सिस येणार. सिमिलरली एक्स एक्स ॲक्सिस कुठे येणार, टोटल जर का 10 असेल तर 10च्या हाफ इथं आपला काय होणार आहे, एक्स एक्स ॲक्सिस येणार. म्हणजेच वरती 5 mm, खालती 5 mm. हा झाला आपला पहिल्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड. कसा झाला, इथून 75, इथून 75 वरती वाय वाय ॲक्सिस, इथून 5, इथून 5 वरती एक्स एक्स ॲक्सिस. सिमिलरली बघा दुसऱ्या रेक्टँगलसाठी, हा रेक्टँगल, याची हाईट माहिती आहे का, नाही माहित, परंतु टोटल डेप्थ किती दिली आहे 300. मग काय करायचं, या 300 मधनं हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काय करायचं, वजा करायचं. म्हणजेच बघा 300 मायनस हे डिस्टन्स 10 मायनस हे डिस्टन्स 10, म्हणजे राहिलेलं किती असणार आहे, 280 डिस्टन्स असणार आहे. 280 mm.
ही काय झालं, वेबची हाईट झाली आणि थिकनेस किती दिली आहे 10. म्हणजेच बघा आता याचा सेंट्रॉइड कुठे येणार, याच्या करेक्ट हाफ वरती येणार इथं, टोटल डिस्टन्सच्या हाफ वरती. याला आपण G1 म्हणूया. नेक्स्ट हे 280 आहे, 280चे हाफ किती असणार आहे बघा, 280 डिवायडेड बाय 2 140 म्हणजेच काय असणार आहे, हे 140 mm आणि हे 140 mm. याचा बरोबर काय होणार, सेंट्रॉइड काय होणार, टोटल डिस्टन्स 280 आहे, इथून तिथपर्यंत 280 आहे, त्याच्या हाफ वरती काय होणार आपला एक्स ऍक्सिस येणार, तो किती वरती असणार, इथून 140, इथून 140 वरती आपला काय होणार एक्स ऍक्सिस येणार. आता वाय ऍक्सिस काय होणार, याची थिकनेस किती दिली आहे 10 दिली आहे, मग त्याचे हाफ असणार, म्हणजेच काय इकडे 5 आणि इकडं 5 mm. याची काय असणार आहे सेंट्रॉइडल येणार, या साईडून 5 mm वरती, या साईडून 5 mm वरती काय होणार याचा वाय ऍक्सिस येणार. आता तिसऱ्या रेक्टँगल साठी याला आपण G2 म्हणूया. G2 तिसऱ्या रेक्टँगल साठी बघा, टोटल डिस्टन्स किती आहे 150, त्याच्या हाफ वरती काय होणार आहे 150 च्या हाफ किती 75 mm वरती वाय ऍक्सिस येणार, इकडून 75 वरती याचा वाय ऍक्सिस येणार. तर एक्स ऍक्सिस किती, इथून इथपर्यंत 10 आहे, मग याच्या हाफ वरती काय होणार आहे, इकडून 5 mm वरती वाय एक्स ऍक्सिस, इथून 5 mm वरती एक्स ऍक्सिस येणार. आपण काय केलं, प्रत्येक रेक्टँगलचा एक्स आणि वाय ऍक्सिस एक्स वाय वाय कॅल्क्युलेट केला आणि तशी त्याप्रमाणे आपण काय केली, त्यांना मेजरमेंट दिली. आता काय करूया, आपल्याला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रॉइडल ऍक्सिस पॅरलल टू द फ्लेंज, म्हणजे जी काय आपली फ्लेंज आहे त्याला पॅरलल ऍक्सिस काढायला सांगितलं, म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, एक्स ऍक्सिस फाइंड आउट करायला लागेल. एक्स ऍक्सिस फाइंड आउट करायचं म्हणजेच काय रे, आपल्याला वाय बार फाइंड आउट करावं लागेल. म्हणजे काय करूया, आपण सर्वप्रथम वाय बार फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. त्या अगोदर बघा, आपण सेंट्रॉइडल विदाउट कॅल्क्युलेशन सेंट्रॉइडल आपल्याला जमतोय का ट्राय करूया. बघा, याचा एक्स ऍक्सिस आपल्याला फाइंड आउट करायचा. एक्स ऍक्सिस कुठे येणार, तर बघा, ही जर का मी सेंटर मधून असं फोल्ड केलं तर बघा, जेवढा वरती एरिया आहे तेवढाच काय होतोय खाली एरिया आहे, म्हणजेच बराबर याच्या सेंटर मधून काय होणार एक्स ऍक्सिस पास होणार. जर याच्या एक्स ऍक्सिस सेंटर मधून पास होत असेल तर वाय बार किती येणार रे, टोटल डिस्टन्सच्या हाफ डिस्टन्स येतात. टोटल किती आपलं 300 आहे, त्याच्यावर हाफ किती होणार 150. म्हणजेच काय, इथं मी लिहितो आपला जो काय इथून ते वाय बार येणार आहे, वाय बार हा किती असणार आहे 150 mm. कॅल्क्युलेशनच्या सहाय्याने तेवढा येतोय का आपण पुन्हा चेक करू, पण एक अप्रॉक्सिमेटली आपल्याला आन्सर फाइंड आउट करता आलं पाहिजे. जर मी या पॉइंटला बॉडी अशी उचलून धरली तर काय होणार आहे, बॅलन्स राहणार आहे. बघा या पॉइंटला बघा, बॉडी काय होते इथं बॅलन्स राहते. ते जर वरती या साईडला मी सेंट्रॉइड घेतलं तर काय होईल, खालच्या साईडला वेट जास्त असल्यामुळे खालच्या साईडला झुकणार. जर काही इथे मी धरलं तर त्या साईडला वेट जास्त असल्यामुळे तिकडे झुकणार. परंतु बघा इथं बघा बरं, इथं पकडल्यानंतर काय होते, बॉडी आपली बॅलन्स होते. म्हणजेच काय, ह्या पॉइंटला आपण काय म्हणतो सेंट्रॉइड. संपूर्ण बॉडीचा एरिया काय होतो इथं कॉन्सन्ट्रेट होतो, याला आपण काय म्हणतो सेंट्रॉइड. म्हणजेच आपल्याला असं डायरेक्टली फाइंड आउट करता आलं पाहिजे की सेंट्रॉइड किती येईल. आता बघा, इथं सेंटर मधून फोल्ड केल्यावर जेवढा एरिया वरच्या साईडला तेवढाच एरिया खालच्या साईडला असल्यामुळे आपला एक्स ऍक्सिस इथून पास होणार. एक्स ऍक्सिस कसा काढतो आपण, तर वाय बार कॅल्क्युलेशन करून काय करतो आपण एक्स ऍक्सिस. मग वाय बार किती येणार, टोटल जर 300 असेल तर याचा हाफ किती येणार 150. इथं लिहिलं कॅल्क्युलेशनच्या साहाय्याने. आपल्याला मार्क्स मिळवण्यासाठी कॅल्क्युलेशन महत्वाची गोष्ट आहे, नाहीतर आपण डायरेक्ट आन्सर लिहिलं असतं. नेक्स्ट एक्स बार एक आपण ट्राय करूया किती येऊ शकतो याचा. एक्स बार म्हणजे या ऍक्सिस पासून हे डिस्टन्स. एक्स बार काढल्यानंतर काय भेटणार आपल्याला, वाय ऍक्सिस भेटणार. तर बघा, मी ही आपला आय सेक्शन आहे तो काय करतो, असा सेंटर मधून बेंड करतो. बेंड केल्यानंतर बघा, जेवढा लेफ्ट साईडला एरिया आहे तेवढाच काय होतोय राईट साईडला एरिया आहे. म्हणजेच काय होणार, आपला वाय ऍक्सिस यातूनच येणार. मग वाय ऍक्सिस कसा भेटतो आपल्याला एक्स बार काढल्यानंतर. मग एक्स बार किती येणार बघा, टोटल डिस्टन्सच्या हाफ डिस्टन्स. बेस किती आहे 150, 150 चे हाफ किती येणार 75. म्हणजेच एक्स बार आपला किती आला पाहिजे 75 mm. हे कॅल्क्युलेशनच्या सहाय्याने चेक करू. सध्या आपल्याला काय करायचं आहे, पॅरलल टू द फ्लेंज
मोमेंट ऑफ इनर्शिया फाईंड करायची. ही फ्लेंज आहे, ह्याला पॅरलल काय येणार आपला एक्स एक्स ॲक्सिस येणार. मग सर्वप्रथम काय करू, एक्स एक्स ॲक्सिस फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. एक्स एक्स ॲक्सिस आपल्याला कधी भेटतो, ज्यावेळी आपण वाय बार हे डिस्टन्स काढतो त्यावेळी आपल्याला काय भेटतं, एक्स एक्स ॲक्सिस भेटतो. सर्वात प्रथम आपण काय करतो, रेफरन्स लाईन एकदम आउटर एज मधून काय करतो, रेफरन्स लाईन ड्रॉ करत असतो. ते ड्रॉ करून घेऊया आपण. आता ह्या रेफरन्सच्या ॲक्सिसला काय करतो आपण, मेजरमेंट कॅल्क्युलेट करत असतो, घेत असतो. चला वाय बार पहिल्यांदा फाइंड आउट करूया. वाय बारचा फॉर्म्युला काय असतो, 3 रेक्टँगल आहेत म्हणून 3 वेळा घ्यायचं, A1 x1 A2 x2 असं. A1 y1 y साठी काढतोय म्हणून y1 प्लस A2 y2 प्लस A3 y3 डिवायडेड बाय A1 प्लस A2 प्लस A3. व्हॅल्यू फाइंड आउट करूया. A1 पहिल्या रेक्टँगलचा एरिया कसा असतो, बेस इंटू डेप्थ. बेस किती आहे 150 इंटू डेप्थ किती आहे 10. 150 इंटू 10 1500. सर्व युनिट mm मध्ये असल्यामुळे काय करणार आपण, mm स्क्वेअर. बघा कॅल्क्युलेट करूया. 150 इंटू 10 1500 mm स्क्वेअर. A2 दुसऱ्या रेक्टँगलसाठी बेस इंटू डेप्थ. ह्याचा बेस किती आहे 10 इंटू बेस डेप्थ किती आहे याची, इथून ते इथपर्यंत इथे काढलेला आपण 280. कॅल्क्युलेट करूया. 280 इंटू 10 2800 mm स्क्वेअर. नेक्स्ट तिसऱ्या रेक्टँगलचा एरिया, बेस किती आहे 150 इंटू त्याची डेप्थ किती आहे 10. 150 इंटू 10 इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे 1500 mm स्क्वेअर. अजून काय काय कॅल्क्युलेट करायला लागते, y1 इज इक्वल टू पहिल्या रेक्टँगलचा वाय वाय ॲक्सिस रेफरन्स ॲक्सिस पासून किती वरती आहे, आपण इथं काढलेलं आहे 75 mm. y2 दुसऱ्या रेक्टँगलचा वाय वाय ॲक्सिस रेफरन्स ॲक्सिस पासून किती दूर आहे, तर सेम एवढंच डिस्टन्स येते तिन्हीचं पण एकाच लाईन वरती आहे, म्हणून तिन्हीचा पण काय होणार आहे आपला y1 y2 y3 सेमच येणार. बघा हा वाय वाय ॲक्सिस पहिल्या सेंट्रॉइड मधून पास होतोय, दुसऱ्या सेंट्रॉइड मधून पास होतोय, तिसऱ्या सेंट्रॉइड मधून पास होतोय. म्हणजेच वाय वाय ॲक्सिस तिन्ही रेक्टँगलच्या सेंट्रॉइड मधून पास होतोय. म्हणून रेफरन्स ॲक्सिस पासून हे डिस्टन्स कसं असणार आहे, जेवढं y1चं आहे तेवढंच y2चं असणार, तेवढंच y3चं असणार. आपल्याला काय करायचं, y1 इथून ते इथपर्यंत, y म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स, हे झालं x1 x2 x3 तिन्हीला काय असणार आहे सेम. आपल्याला काय पाहिजे, y1 पाहिजे. म्हणजेच y1 बघा या ॲक्सिस पासून इथपर्यंत डिस्टन्स किती येणार, टोटल डिस्टन्स किती आहे इथून ते 300 मायनस हे 5 करायचं. 300 मायनस 5 y1 इज इक्वल टू 300 मायनस 5 किती येणार, 300 मायनस 5 295 mm. y2 किती येणार बघा, इथून ते हे डिस्टन्स, इथून ते हे किती आहे 10 आहे, इथून ते हे 10 प्लस इथून ते किती काढले आपण 140 काढलेलं आहे 140 10 प्लस 140 150 mm. नेक्स्ट y3 इथून ते हे डिस्टन्स किती येणार 5 mm 5 mm. इथून ते हे डिस्टन्स आपण काय केलं 300 मायनस 5 केलं, किंवा आपण असं सुद्धा करू शकतो. इथून ते हे डिस्टन्स किती आहे 10 प्लस इथून ते हे डिस्टन्स किती आहे 280 प्लस इथून ते हे डिस्टन्स किती काढले 5 295 mm. अशा प्रकारे काय करायचं, इथून ते y1 इथून ते हा सेंट्रॉइड y2 इथून ते हा सेंट्रॉइड y3 डिस्टन्स फाइंड आउट करायचं. आलेले सर्व व्हॅल्यू काय करू आपण इक्वेशन मध्ये पुट करूया. y बार इज इक्वल टू A1 किती आहे 1500 इंटू y1 295 प्लस A2 किती आहे 2800 इंटू y2 किती काढला 150 ब्रॅकेट कंप्लीट प्लस A3 किती आहे 1500 इंटू y3 किती आहे 5 डिवायडेड बाय A1 किती आहे 1500 प्लस A2 2800
प्लस A3 1500. आपलं कॅल्क्युलेट करूया, वाय बार किती येते चेक करूया. पहिल्या ब्रॅकेटमध्ये 1500 इंटू 295 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 2800 इंटू 150 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 1500 इंटू 5 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू काहीतरी आन्सर आलं, हे आन्सरमध्ये सेव्ह असणार म्हणून आन्सर डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये टाकतो 1500 प्लस 2800 प्लस 1500 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं आन्सर आपलं 150 mm. इथं आपण काढलं होतं वाय बार किती येईल आपला 150 mm. कॅल्क्युलेशनच्या सहाय्याने किती आला 150 mm, म्हणजेच आपला वाय बार करेक्ट आहे. वाय बार काढला. आता एक्स ऍक्सिस आपण काय करूया, वाय बार निघाला म्हणजेच काय रे आपला एक्स ऍक्सिस आपण तिथे ड्रॉ करू शकतो. मग वाय बारच्या सहाय्याने काय करूया, वाय बार म्हणजेच उभं डिस्टन्स इथून ते 150 mm वरती आपला काय असणार आहे हॉरिझॉन्टल ऍक्सिस एक्स येणार आहे. म्हणजेच बघा इथून ते 150 म्हणजेच किती, हे 140 प्लस 18 म्हणजेच बरोबर दुसऱ्या रेक्टँगलचा जो एक्स आहे त्यातूनच काय होणार आहे आपला संपूर्ण आय सेक्शनचा सेंट्रॉइड काय होणार आहे पास होणार आहे. याला आपण काय म्हणणार एक्स ऍक्सिस. किती डिस्टन्स वरती वाय बार म्हणजे उभं डिस्टन्स इथून ते 150 म्हणजेच काय रे दुसऱ्या रेक्टँगलच्या एक्स ऍक्सिस मधून काय होणार संपूर्ण आय सेक्शनचा एक्स ऍक्सिस काय होणार आहे पास होणार आहे. तर लास्ट न्यूमेरिकल मध्ये आपण काय केलं तर कटआउट सेक्शनने एक्स ऍक्सिस फाइंड आउट केला. कटआउट म्हणजे काय रे, हा संपूर्ण एक रेक्टँगल आहे आणि त्यातून हा एक आणि हा एक असं दोन पोर्शन आपण काय केलते कट केलते. म्हणजेच काय कॅपिटल बी कॅपिटल डी चा क्यूब डिवायडेड बाय 12 मायनस ही प्लस हे म्हणजेच काय झालं स्मॉल बेस, हा जेवढा बेस आहे तो आणि इथला बेस या दोघांची ऍडिशन करून तो स्मॉल बी इंटू इथून तिथपर्यंत ह्या रेक्टँगलची हाईट डी चा क्यूब डिवायडेड बाय 12 अशी मायनस करून काय केलं आपण डायरेक्ट आय एक्स फाइंड आउट केलं. तिथं आपण पॅरलल ऍक्सिस थेरम वापरलेला नव्हता, डायरेक्ट कटआउट मेथडने काय केलं मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला. तर ह्या न्यूमेरिकल मध्ये काय करूया पॅरलल ऍक्सिस थेरम वापरून आन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून दोन्ही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होऊन जातील. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे आय एक्स इज इक्वल टू तीन रेक्टँगल साठी काय होणार आय एक्स 1 प्लस आय एक्स 2 प्लस आय एक्स 3. सर्वप्रथम पहिल्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढूया विथ रिस्पेक्ट टू सेंट्रोइडल ऍक्सिस एक्स. बघा पहिल्या रेक्टँगलचा एक्स ऍक्सिस हाय का आणि संपूर्ण आय सेक्शनचा सेंट्रोइडल हाय एकमेकाला कसे आहेत पॅरलल आहेत. पहिल्याचा एक्स हा आणि हा आपला काढलेला संपूर्ण आय सेक्शनचा सेंट्रोइड एकमेकाला पॅरलल असल्यामुळे यात काय करणार आपण पॅरलल ऍक्सिस थेरम वापरणार. कसा वापरतो IG1 प्लस A1 H1 स्क्वेअर. रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतो एक्सेस असल्यामुळे बीडी क्यूब डिवायडेड बाय 12. जर वाय वाय असते तर काय केलं असतं डीबी क्यूब बाय 12 केलं असतं, परंतु एक्स असल्यामुळे बीडी क्यूब बाय 12 प्लस एरिया कसा काढतो कोणत्या एक्सेसला सेमच असतो बेस इंटू डेप्थ इंटू H1. एक्स ऍक्सिसला H1 काढताना काय करतो आपण वाय बार मायनस Y1 वाय बार मायनस Y2 वाय बार मायनस Y3. जर वाय वाय असेल तर काय करतो एक्स बार मायनस x1 एक्स बार मायनस x2 एक्स बार मायनस x3. इथं काय आहे एक्स असल्यामुळे काय करायचं वाय बार मायनस Y1 असं घ्यायचं. परंतु Y1 मोठा आहे का वाय बार मोठा आहे ते मी स्टार्टिंगला लिहिण्यासाठी इथं चेक करतो. बघा आता हा काय झाला आय सेक्शनचा सेंट्रोइड आणि हा फर्स्ट रेक्टँगलचा सेंट्रोइड. इथून ते हे डिस्टन्स त्यातनं मी काय करणार इथून ते हे डिस्टन्स मायनस करणार म्हणजे राहणार काय रे हे डिस्टन्स हेच काय असतं H1 असतं. बघा ह्या रेफरन्स ऍक्सिस पासून हे डिस्टन्स म्हणजेच काय Y1 आपण काढलेलं आहे हे मोठं डिस्टन्स आहे म्हणून काय इथं करणार Y1 मायनस इथून ते हे डिस्टन्स काय वाय बार म्हणजेच Y1 मायनस वाय बार केल्यानंतर काय राहणार फक्त एवढं डिस्टन्स राहणार. हे डिस्टन्स दोन ऍक्सिस मधलंच डिस्टन्स म्हणजेच काय असतं H असतं, परंतु विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट रेक्टँगल म्हणून पहिला H1 आला. त्याचं काय करतो स्क्वेअर करतो. बेस किती आहे 150, डेप्थ किती आहे 10 चा क्यूब डिवायडेड बाय 12
पहिल्याचा असं लिहूया प्लस बेस पहिल्याचा किती काढलाय आपण 1500 एरिया इंटू y1 किती काढला इथून ते इथपर्यंत डिस्टन्स y1 295 मायनस y बार इथं किती काढला 150 होल स्क्वेअर इज इक्वल्स टू कॅल्क्युलेट करूया 295 मायनस 150 ब्रॅकेटचा स्क्वेअर कम्प्लीट आन्सरमध्ये सेव आहे इंटू 150 करतो 1500 इज इक्वल टू हे आन्सरमध्ये सेव आहे म्हणून प्लस करतो 150 इंटू 10चा क्यूब डिवायडेड बाय 12 ब्रॅकेट कम्प्लीट आन्सर मोठा आहे त्याला छोटं करण्यासाठी एनजी दाबणार किती आलं 31.55 इंटू 10 to the power 6 mm रेस टू 4 मोमेंट ऑफ इनर्शिया कशी काढतो आपण युनिट काय असतं mm रेस टू 4 सर्व व्हॅल्यू mm मध्ये असल्यामुळे mm रेस टू 4 आलं IXX1 किती आला 31.55 इंटू 10 to the power 6 mm रेस टू 4 आता तिसरं रेक्टँगल बघा सेम याच्यासारखाच आहे जेवढा याचा बेस आहे तेवढाच याचा पण बेस आहे जेवढी याची डेप्थ आहे त्याचीच एवढी डेप्थ आहे म्हणजे सेम येणार इथं 150 इंटू 10 to the power क्यूब डिवाइड बाय 12 जर बेस आणि डेप्थ सेम असेल तर एरिया ऑटोमॅटिक सेम येणार 1500 म्हणजेच इथं सुद्धा 1500 येणार तिसऱ्या रेक्टँगल साठी पाहतोय आपण आता बघा या सेंट्रॉइड पासून याच्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स काय होतं H1 होतं ते आपण किती काढलं 295 मायनस 150 किती आलं 145 आलं आता बघा ह्या सेंट्रॉइड पासून हे डिस्टन्स म्हणजेच काय असणार H3 तिसऱ्या रेक्टँगलचं एक्स ऍक्सिस म्हणून काय होणार ह्या दोघातलं डिस्टन्स काय होणार H3 किती येणार आता इथे घेताना काय करणार मी y बार मायनस y3 करणार कारण y बारची व्हॅल्यू मोठी आहे y3 ची छोटी आहे म्हणजे y बार किती येणार इथून तिथपर्यंत 150 मायनस y3 किती काढले आपण 5 म्हणजे हे सुद्धा किती आलं 145 आलं म्हणून काय करतो पुन्हा डबल प्रोसेस न करता मी डायरेक्ट इथं लिहितो IXX3 is equals to 31.55 into 10 to the power 6 mm raised to 4 सर्व व्हॅल्यू रिपीट होत्या त्याच्या जेवढ्या रेक्टँगलच्या सर्व व्हॅल्यू काय होत्यात रेक्टँगल नंबर 3 ला रिपीट होतात त्यामुळे सेम व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर सेम आन्सर येणार म्हणून स्टेप रिपीट न करता मी काय केलंय डायरेक्ट आन्सर लिहिलेला आहे तुम्हाला जर ही गोष्ट लक्षात नसेल आली तर तुम्ही काय करू शकता डबल कॅल्क्युलेशन करू शकता म्हणजेच काय IXX1 जेवढा आला तेवढाच आपला IXX3 आला तर राहिला कोणता IXX2 फाइंड आउट करूया IXX2 दुसऱ्या रेक्टँगल साठी बघा त्याचा एक्स ऍक्सिस कुठे आहे दुसऱ्या रेक्टँगलचा इथं आहे आणि संपूर्ण आय सेक्शनचा सेंट्रोइडल ऍक्सिस कुठे आहे इथं आहे दोन्ही काय होत आहेत रे एकाच पॉईंट मधून पास होत आहेत रेक्टँगल नंबर 2 चा एक्स ऍक्सिस आणि संपूर्ण आय सेक्शनचा एक्स ऍक्सिस काय होतात एकाच पॉईंट मधून पास होतात म्हणजे यात पॅरलल डिस्टन्स काय सुद्धा नाही हे जे काय H1 आहे ते काय येणार आहे आपलं 0 येणार आहे मग 0 इंटू याचा एरिया किती आहे 2800 केला तर काय होणार कॅल्क्युलेशन 0 येणार म्हणून काय करायचं अशा केसमध्ये डायरेक्ट मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे BD क्यूब डिवायडेड बाय 12 बेस किती आहे याचा 10 डेप्थ किती आहे इथं कॅल्क्युलेट केले 280 चा क्यूब डिवायडेड बाय 12 कॅल्क्युलेट करूया 10 इंटू 280 चा क्यूब इज इक्वल टू डिवायडेड बाय 12 मोठी संख्या आहे छोटी करण्यासाठी ENG प्रेस केलं 18.29 म्हणजेच 29 म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 33 लिहितो इंटू 10 to the power 6 mm raised to 4 इथं आपण डायरेक्ट BD क्यूब डिवायडेड बाय 12 का केलं पुढचं A1 H1 का नाही घेतलं तर या रेक्टँगलचा सेंट्रोइडल ऍक्सिस XX आणि संपूर्ण आयचा सेंट्रोइडल ऍक्सिस XX एकाच पॉइंट वरती असल्यामुळं या दोघातला हाईट काय असणार आहे 0च असणार ना कोणतीच हाईट येणार जर या रेक्टँगलचा सेंट्रोइड इथे असता आणि संपूर्ण आयचा इथे असतं तर हे काय झालं असतं आपलं H2 डिस्टन्स आलं असतं मग आपल्याला हे पुढचं घ्यावं लागलं असतं 2800 इंटू हे डिस्टन्स काय असेल ते घेऊन आपल्याला काय करावं लागेल कॅल्क्युलेशन करावं लागलं असतं परंतु या रेक्टँगलचा XX सेंट्रोइडल ऍक्सिस आणि संपूर्ण आय सेक्शनचा XX सेंट्रोइडल ऍक्सिस एकाच पॉईंट मधून पास होत असल्यामुळे यांच्यातलं हाईट डिस्टन्स काय असणार आहे 0 असणार आहे हे 0 असल्यामुळे एरिया इंटू एनी 0 काय होणार 0च होणार म्हणजे ही संपूर्ण टर्म 0 असल्यामुळे काय केलं आपण डायरेक्ट
मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रेक्टँगल कॅल्क्युलेट केला तो इथं आला. व्हॅल्यू सर्व आता काय करूया, ॲड करूया आणि टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्सिस ॲक्सिस फाइंड आउट करूया. किती येणार, 31.55 इंटू 10⁶ इंटू 2 करतो प्लस 18.3 इंटू 10⁶. असं का केलं रे 2, कारण हीच व्हॅल्यू इथं रिपीट आहे. ही व्हॅल्यू किती वेळा, 2 वेळा रिपीट असल्यामुळे इंटू 2 केलं ह्या व्हॅल्यूला, प्लस याची ही व्हॅल्यू. किंवा तुम्ही सेपरेट सुद्धा करू शकता. 31.55 इंटू 10⁶ प्लस 18.3 इंटू 10⁶ प्लस 31.55 इंटू 10⁶. कॅल्क्युलेट करूया. ट्वाइस ऑफ 31.55 इंटू 10⁶ ब्रॅकेट कंप्लीट प्लस 18.3 इंटू 10⁶. काहीतरी व्हॅल्यू आली. व्हॅल्यू मोठे असल्यामुळे काय करायचं, आपण ENG बटन प्रेस करायचं आणि व्हॅल्यू छोटी काय येते ती लिहून घ्यायची. 81.4 इंटू 10⁶ mm⁴. म्हणजेच काय रे, पॅरलल टू द फ्लेंजला पॅरलल असणाऱ्या ऍक्सिसला काय करायचं सांगितलं आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केली. म्हणजेच काय, एक्स ऍक्सिसला फाइंड आउट करायचं. एक्स ऍक्सिस कधी भेटतो, ज्यावेळी आपण वाय बार डिस्टन्स फाइंड करतो त्यावेळी काय भेटतो आपल्याला, एक्स ऍक्सिस भेटतो. म्हणून काय केलं आपण, वाय बार फाइंड आउट केला. वाय बार किती आला, 150. रेफरन्स ऍक्सिस पासून 150 ड्रॉ केली आणि परत काय केलं, ह्याच्या अकॉर्डिंग काय केलं आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केली. इथून ते पहिल्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स काहीतरी होतं म्हणून काय केलं, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरला. इथून तिसऱ्या रेक्टँगलला काहीतरी डिस्टन्स होतं, पॅरलल ऍक्सिस, हा ऍक्सिस आणि हे पॅरलल आहे, त्यात काहीतरी डिस्टन्स आहे म्हणून तिसऱ्याला सुद्धा काय केलं, सेम आपण रिपीट केलंय, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरला. परंतु दुसऱ्याला काय होतंय, दुसऱ्या रेक्टँगलचा सेंट्रॉइडल आणि संपूर्ण आयचा सेंट्रॉइडल एकाच पॉईंट मधून पास होत असल्यामुळे याला हाईट 0 येते. 0 आल्यामुळं हे संपूर्ण इक्वेशन 0 होतंय. म्हणून काय करतो आपण, डायरेक्ट याचा काय करतो, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करतो. आलेल्या तिन्ही व्हॅल्यूचे ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय भेटला, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस. त्याचा वाय ऍक्सिस कसा येईल रे, तो पण आपण ट्राय करूया. वाय ऍक्सिस आपल्याला सध्या एवढंच विचारलंय, तरी पण आय फाइंड आउट करूया. आय इज इक्वल टू काय होणार, 3 रेक्टँगल असल्यामुळे I1 प्लस I2 प्लस I3. पहिल्या रेक्टँगलचा I1 फाइंड आउट करूया. पहिल्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करूया. बघा, पहिल्या रेक्टँगलचा वाय ऍक्सिस आणि संपूर्ण बॉडीचा वाय ऍक्सिस कुठून जाणार रे, बघा वाय ऍक्सिस इथून जाणार वाय ऍक्सिस आणि पहिल्या रेक्टँगलचा वाय ऍक्सिस कुठे असणार आहे, इथं. म्हणजे दोन्ही पण काय होतं, एका पॉईंट मधून पास होतात. सिमिलरली दुसऱ्या रेक्टँगल बघा, वाय ऍक्सिस आणि ह्या रेक्टँगलचा वाय ऍक्सिस इथं आहे. तिसऱ्या रेक्टँगलचं बघा, टोटल बॉडीचा वाय ऍक्सिस आणि तिसऱ्या रेक्टँगलचा वाय ऍक्सिस. म्हणजेच काय होतंय रे, तिन्ही रेक्टँगलच्या पॉईंट मधून टोटल बॉडीचा वाय पास होतोय. म्हणजे प्रत्येक रेक्टँगलचा H1 किती असणार आहे, 0 असणार. H1 0 असेल तर काय होणार, एरिया इंटू H1 काय होणार, हे कॅल्क्युलेशन 0 येणार. म्हणजे इथं पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायची गरज नाही. म्हणजेच काय करावं लागेल, डायरेक्ट आपल्याला या रेक्टँगलला मोमेंट ऑफ इनर्शिया अप्लाय करायला लागेल. म्हणजेच काय होणार, वाय साठी काय असतं, dB³ डिवायडेड बाय 12 प्लस dB³ डिवायडेड बाय 12 प्लस dB³ डिवायडेड बाय 12. समजलं का. पॅरलल ऍक्सिस आपण कधी वापरतो, ज्यावेळी संपूर्ण बॉडीचा सेंट्रॉइडल आणि इंडिव्हिज्युअल बॉडीचा सेंट्रॉइडल जर एकमेकाला पॅरलल असतील तर आपण काय करतो, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरतो. जर संपूर्ण बॉडीचा सेंट्रॉइडल, आता इथं वाय मी ड्रॉ करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वाय कुठे येणार आहे, आपण इथं फाइंड आउट केलंय 150 mm. वाय ऍक्सिस कधी भेटतो आपल्याला, एक्स बार फाइंड आउट केल्यानंतर. एक्स बार किती काढलाय, 75 म्हणजेच काय रे, 150च्या निम्म. म्हणजेच काय, ह्या डिस्टन्सच्या निम्म्या डिस्टन्सवरून आपलं काय होणार आहे, आय पास होणार आहे. हा आपला काय असणार आहे, वाय ऍक्सिस असणार. बघा, पहिल्या रेक्टँगलचा वाय इथं आहे, दुसऱ्या रेक्टँगलचा वाय ऍक्सिस इथं आहे, तिसऱ्या रेक्टँगलचा वाय ऍक्सिस इथं आहे आणि संपूर्ण बॉडीचा वाय ऍक्सिस कुठं आहे, इथं आहे. इथून गेल्यानंतर बघा, जेवढा लेफ्ट साईडला एरिया आहे तेवढाच, जेवढा लेफ्ट साईडला एरिया आहे तेवढाच काय होतोय, राईट साईडला एरिया होतोय. म्हणून वाय आपला कुठे येणार, इथून सेंटर मधून येणार आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल रेक्टँगलचा
सेंट्रॉइडल काय होतं त्यातून पास होतोय, म्हणजेच इथं पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायची गरज नाही. जरी वापरला तरी काय होणार रे, H1 0 येणार. हे 0 असल्यामुळे एनी नंबर इंटू 0 कॅल्क्युलेशन काय येतं, 0च येतं. म्हणून डायरेक्ट काय करतो आपण, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला अप्लाय करतो. मग आता बघा, पहिले रेक्टँगलचा डेप्थ किती आहे 10, बेस किती आहे 150 क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस दुसऱ्या रेक्टँगलची डेप्थ किती आहे 280 इंटू बेस किती आहे 10 चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस तिसऱ्या रेक्टँगलचं रिपीट होणार हेच, तर होणार 10 इंटू 150. तरी पण बघा डेप्थ किती असणार आहे 10, बेस किती असणार आहे 150चा क्यूब डिवायडेड बाय 12. कॅल्क्युलेट करूया. 10 इंटू 150चा क्यूब इज इक्वल टू, हे आन्सरमध्ये सेव्ह आहे, डिवायडेड बाय 12. मोठी संख्या आहे, छोटी करण्यासाठी ENG प्रेस केलं की त्याला 2.812 एकच पुढे राहते म्हणून ते पण लिहून टाकूया, इंटू 10 टू पॉवर 6 इंटू 2. कारण हे जेवढं कॅल्क्युलेशन तेवढंच येणार बघा. 10 150चा क्यूब, 10 150चा क्यूब डिवायडेड बाय 21 म्हणून काय आलं डायरेक्ट आन्सर इंटू 2 प्लस हे करूया कॅल्क्युलेशन 280 इंटू 10चा क्यूब इज इक्वल टू आन्सरमध्ये सेव्ह आहे, डिवायडेड बाय 12. काहीतरी मोठी संख्या आली, छोटी करण्यासाठी ENG प्रेस केलं की त्याला 23.333 इंटू 10 टू द पॉवर 3. ही व्हॅल्यू आन्सरमध्ये सेव्ह आहे म्हणून काय करतो डायरेक्ट आन्सर प्लस 2 टाइम्स ही व्हॅल्यू आहे 2.8125 इंटू 10 टू द पॉवर 6 ब्रॅकेट कम्प्लीट. काहीतरी व्हॅल्यू आली, किती आली आपली ती व्हॅल्यू, काहीतरी मोठी व्हॅल्यू आली. छोटी करण्यासाठी मी ENG बटन प्रेस करणार, किती आलं 5.648 इंटू 10 टू द पॉवर 6 mm⁴. सर्व व्हॅल्यू MM मध्ये असल्यामुळे काय केलं आपण, आन्सर MM⁴ IYY. यात समजून घेण्यासारखी गोष्ट काय आहे रे, जर ऍक्सिस संपूर्ण बॉडीचा सेंट्रॉइडल ऍक्सिस आणि इंडिव्हिज्युअल बॉडीचा सेंट्रॉइडल ऍक्सिस एकाच पॉईंट मधून जात असेल तर डायरेक्ट मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला वापरायचा. जर संपूर्ण बॉडीचा सेंट्रॉइडल आणि इंडिव्हिज्युअल बॉडीचा सेंट्रॉइडल एकमेकाला पॅरलल असतील तर काय करायचं, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचं. हेच आपण केलेलं आहे, आन्सर फाइंड आउट केलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त या गोष्टी शेअर करत चला आपल्या मित्रांसोबत, जेणेकरून आपल्यासोबत त्यांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.